नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. काल संध्याकाळच्या व्हिडिओतच आपण चर्चा केली आहे. 21,900 ते 22,200 या मार्केटमध्ये, या रेंजमध्ये मार्केट फिरेल. थोडीशी स्थिरता सोमवार आणि मंगळवार आली आहे. आज बघायला हवं काय काय होत आहे. कोफोर्जनी स्प्लिट जाहीर केलं आहे. एका शेअरचे 5 शेअरमध्ये विभाजन होणार आहे. त्याचबरोबर प्रॉडक्ट इनोव्हेशन आणि डिलिव्हरी सुधारण्यासाठी साबरे कॉर्प बरोबर $1.56 बिलियन 13 वर्षासाठी त्यांनी पार्टनरशिप कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. अडाणी विल्मर GD फूड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड बरोबर हाऊसहोल्ड कुकिंग ब्रँड आहे त्यांचा टॉप्स, हा घेण्यासाठी अडाणी विल्मरनी करार केला आहे. अंबुजा सिमेंट ओरिएंट सिमेंटच्या ॲक्विजिशनला कॉम्पिटिशन कमिशनने मंजुरी दिली आहे. स्टार सिमेंट नॉर्थ बोरो हांगडॉंग लाईमस्टोन ब्लॉक याचा लिलाव आसाम सरकारने केला. त्यात प्रिफर्ड बिडर म्हणून स्टार सिमेंटची निवड झाली. डी मार्ट कोडाड सूर्यपेठ तेलंगणा इथे त्यांनी नवीन स्टोअर उघडलं. आता त्यांची स्टोअरची संख्या 392 एवढी झाली. सन TV 7 मार्चला ते डिव्हिडंडवर विचार करणार आहेत. त्याची मीटिंग आहे डिव्हिडंडसाठी. अपोलो हॉस्पिटल ऑन्कोलॉजी सेंटर काढणार आहे. त्याच्यात 250 कोटी रुपये गुंतवणार आणि 3 वर्षामध्ये हे सेंटर सुरू होईल. यात प्रोटस 1 प्रोटॉन सिस्टीमचा समावेश असेल. नावा 6 मार्चला त्यांचा बायबॅक उघडेल. 12 मार्चला बंद होईल. ₹500 पर शेअरनी बायबॅक होईल आणि या बायबॅकसाठी 360 कोटी रुपये खर्च केले जातील. फोर्स मोटरची विक्री 46.28% वाढली. ती विक्री 3,600 युनिट झाली, पण निर्यात मात्र कमी झाली. 16.84% निर्यात कमी झाली. निर्यात 79 युनिट एवढी झाली. ज्युपिटर फार्मसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये त्यांनी रूपांतरित केली. GR इन्फ्रा 7 मार्चला ते डिव्हिडंडवर बैठक घेणार आहेत. अडाणी ब्लॅकरॉक आणि सिटाडेल हे दोघंही गौतम अडाणींचं $750 बिलियन कर्ज घेणार आहेत, म्हणजेच रिफायनान्सिंग करणार आहेत. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्यांची जी वीकली एक्सपायरी होती ती गुरुवारी असत होती. आता 4 एप्रिलपासून ही एक्सपायरी सोमवारी असेल. ग्रासिम महाराष्ट्रामध्ये महाड येथे बिर्ला ओपसचं कमर्शियल उत्पादन त्यांनी सुरू केलं. डेकोरेटिव्ह पेंटची क्षमता 1096 मिलियन लिटर इतकी प्रत्येक वर्षाला असेल. बायोकॉनच्या एका कॅप्सूलला आणि 2 टॅबलेट्स
यांना USFDA कडून अंतिम मंजुरी मिळाली. पॉवर ग्रिड हिने इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीम बूट म्हणजेच काय बिल्ड, ओन, ऑपरेट आणि ट्रान्सफर बेसिसवर उभारण्यासाठी हे 3 प्रोजेक्ट आहेत. त्या 3 प्रोजेक्टसाठी यशस्वी बिडर म्हणून पॉवर ग्रिडची निवड झाली. GE व्हर्नेवा T&D यांना 500 कोटीच्या 3 ऑर्डर्स पॉवर ग्रिडकडून मिळाल्या. ओला इलेक्ट्रिक IFCIने प्रोग्राम ॲग्रीमेंटप्रमाणे माइलस्टोन 1 संबंधात काम झालं नाही म्हणून ओला इलेक्ट्रिकला लेटर दिलं किंवा नोटीस दिली. पण ओलाने असं सांगितलं की आम्ही IFCIच्या संपर्कात आहोत आणि ही स्कीम जी होती ती PLI स्कीम खाली होती म्हणून त्यांनी ठराविक वेळेला ठराविक गोष्ट करणं गरजेचं होतं. RVNLला हिमाचल प्रदेश स्टेट इलेक्ट्रिसिटी डेव्हलपमेंटकडून 729.8 कोटीच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळालं. JSW एनर्जी KSK महानदी पॉवर कंपनीच्या ॲक्विजिशनला CCIने मंजुरी दिली. ONGC ग्रीन ही PTC एनर्जीमध्ये 100% स्टेक 925 कोटी रुपयाला त्यांनी घेतला. वेल्स्पन स्पेशालिटी सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी 4050 टन स्टेनलेस स्टील सीमलेस बॉयलर ट्यूब पुरवण्यासाठी BHELच्या 231.77 कोटीच्या प्रोजेक्टसाठी ते L1 बिडर ठरले आहे. आज अमेरिकेचं मार्केट बघितलं म्हणजे वॉल स्ट्रीट न्यूज म्हणतो आपण तसं अमेरिकन मार्केटमध्ये एनव्हिडिया आणि ऑटो शेअर आपटले. जनरल मोटर्स आणि फोर्ड हे शेअर 4% पडले. चीनच्या EV मेकर्सचा डेटा जो आला इलेक्ट्रिक व्हेकल्सचा डेटा त्याच्यानुसार 50% विक्री कमी झाली आहे. 2 वर्षामध्ये टेस्लाची विक्री फक्त 30,000 युनिट राहिली आहे. चीनमध्ये मीटिंग चालू आहे. त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की 5% GDP असेल. डिफेन्स बजेट आम्ही वाढवणार आहोत आणि गरज लागली तर अमेरिकेवर सुद्धा आम्ही टॅरिफ लावणार आहोत. अपोलो हॉस्पिटल यांनी IBA पायोनियर बरोबर करार केला. वालचंद नगर ॲसिटामध्ये 60% स्टेक त्यांनी 16 कोटी रुपयाला घेतला. आज फक्त एक गोष्ट चांगली आहे की क्रूडचा भाव उतरलाय. 70.91ला क्रूड आलाय. डॉलर इंडेक्स 105.70ला आलाय. पण रुपया मात्र अजून 87.26च्या लेवलला आहे. तर शेअर मंदीत किंवा तेजीत याची लिस्ट दिली आहे. ज्याच्या बातम्या चांगल्या आहेत शेअरवर चांगला परिणाम होईल ते तेजीत दिले आणि ज्याचा शेअरवर वाईट परिणाम होऊ शकतो ते मंदीत दिले. तुम्हीही तुमच्या याने अभ्यास करा. टेक्निकल्स बघा, फंडामेंटल्स बघा आणि
मार्केटचा एकंदर सेंटिमेंट बघून निर्णय घ्या। तेजीमध्ये स्पाइस जेट, फोर्स मोटर, ABB, पॉवर ग्रिड, चोला इन्व्हेस्टमेंट, कोफोर्ज, टाटा इन्व्हेस्टमेंट, अंबुजा सिमेंट, GE वर्नोवा T&D, बायोकॉन, दीपक फर्टिलायझर, इंडिगो, ग्रासिम, लिओजेन केमिकल, CESC, व्होल्टास, नेस्ले, SBI कार्ड, अडाणी विल्मर, लॉरेस लॅब, लार्सन अँड टुब्रो, अपोलो हॉस्पिटल, कंटेनर कॉर्पोरेशन, त्यांच्याजवळ जी रेल्वेची जमीन आहे ती रेल्वेला सरेंडर करून टाकणार आहे, हिंदाल्को, भारती एअरटेल, झोमॅटो, KPR मिल, KPR मिलमध्ये काल चांगली तेजी होती, 23-24 रुपये शेअर तेजीत होता, स्टार सिमेंट, श्रीराम फायनान्स आणि क्रूड उतरलाय म्हणून HPCL, BPCL। तर मंदीमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, एशियन पेंट, ॲस्ट्रल, ओला, डिलिव्हरी आणि बाळकृष्ण इंडस्ट्रीज। तरीही आपण बघूया, आपण आपला अभ्यास करूया आणि मार्केटच्या सेंटिमेंटप्रमाणे थोडे फ्लेक्झिबल राहून आपलं जे निदान आहे ते ॲडजस्ट करण्याचा, लवचिक ठेवण्याचा प्रयत्न करूया। तर 9:15ला काय काय होत आहे हे आपल्याला बघावं लागेल। नमस्ते।